मित्रांनो, ठरलं तर मग आजच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पूर्ण आजीला प्रियाच्या वागण्यामुळे खूप त्रास झालेला असतो आणि मग आता पूर्ण आजी रूममध्ये असते आणि सायली येते पाण्याचा तांब्या घेऊन ठेवायला तर पूर्ण आजीच्या रूममध्ये। तर मग पूर्ण आजी म्हणतात की मला माहिती कल्पना, तू इथे मला तन्वीबद्दलचा विचार मनातनं काढण्यासाठी तू इथे माझी समजूत घालायला आलीस आणि तुझं दुःख वाटून तुझं मन मोकळं करण्यासाठी मला तू सगळंच तन्वीबद्दल सांगणार आहे। पण असं कसं होऊ शकतं? मी कसं मनातलं विसरू शकते सगळं तन्वीच्या आठवणी? कोणत्या मुहूर्तावर मी अश्विनचं लग्न त्या तन्वीशी लावून दिलं आणि त्या बाईला या घरात आणलं? आणि असं म्हणत असताना पूर्ण आजीला चक्कर येऊ लागते तर सायली पूर्ण आजीच्या जवळ जाते आणि मग पूर्ण आजी बेशुद्ध पडतात। मग सायली अर्जुनला, प्रतापला, कल्पनाला आवाज देऊ लागते आणि मग सोबतच पूर्ण आजीला उठवण्याचा प्रयत्न देखील करू लागते। तर मग आता नंतर पुढील भागात दाखवण्यात येते की पूर्ण आजीला बेडवर झोपवलेलं असतं आणि मग सगळे पूर्ण आजीला उठवत असतात। तर कल्पना सायलीला म्हणते की काय गं, तू काही बोललीस का? तर सायली म्हणते की नाही अहो आई, उलट मी आले तिथं हे सुद्धा माहीत नव्हतं पूर्ण आजीला। तेव्हा मग प्रताप हा अर्जुनला म्हणत असतो की काय रे, लागला का अश्विनचा फोन? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही, मी बघतोय फोन लावून ट्राय करतोय डॅड, पण नाही लागत आहे। आता इकडे दुसरीकडे साक्षी व प्रिया जेलमध्ये असतात आणि मग तिथे महिपत तिथे आलेला असतो आणि मग तो प्रियाकडे येऊन तिचा गळाच दाबतो आणि तिला विचारू लागतो काय गं, साक्षीने खून केलाय का? आणि असं म्हणत तो तिचा गळा दाबतो आणि जबाब विचारत असतो की बोल ना आता, काय झालं, साक्षीने खून केलाय का? तेव्हाच प्रियाला चक्कर येऊ लागते, बेशुद्ध पडण्याच्या गतीवरती येत असते। तेव्हा आता सुभेदाराच्या घरात पूजा चालू असते हे दाखवत असतात आणि अर्जुन पूजेसाठी बसलेला असतो। त्याच्या शेजारी सायलीसुद्धा असते। तर कुठून तरी काच फुटल्याचा आवाज येतो तर मग सायली तिथे जाते आणि तो आवाज ऐकून तिथे गेल्यानंतर ती बघते तर तिथे कागदाचा असा गोळा पडलेला असतो। तर ती कागद घेऊन तो तिथे येते अर्जुनजवळ। तेव्हा मग अर्जुन म्हणते की काय आहे? तर ती चिठ्ठी घेऊन येते आणि सगळ्यांसमोर तर मग आता ती वाचते तर त्यात एक दगड असतो, त्या दगडासोबत ती चिठ्ठी फेकलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन आता वेळ तुझ्या जीव घेण्याची। तर आता हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। असंच पुढील अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा।